तर राम भावांनो सगळ्याला. मी आमच्या गावातल्या पुलाखाली बसलेला असतो आणि मला घ्यायला गाडी येणार असते. तर बघू शकता गाडीत बसलो आम्ही शंतनू आणि मी. तर आमचं घर काम असतं संभाजीनगरला, म्हणून आम्ही कामानिमित्त जात असतो. तर जाता जाता भावांनो आम्ही असंच लगेच 5 रोडला पोहोचतो. आम्हाला जरा CNG भरायचा असतो गाडीत, पण त्या पंपवर काय CNG नसतो. मग आम्ही डायरेक्ट संभाजीनगरकडे निघतो. तर भावांनो हा जो पूल दिसतोय तुम्हाला समोर, इथनं डायरेक्ट राईटला वळायचं आणि डायरेक्ट तुम्ही संभाजीनगर रोडला लागून जाता. तर मला आमच्या गाडी मागे वाळू माफियाची गाडी दिसते. नंतर आम्ही समोर जातच असतो की आम्हाला एअरपोर्ट लागतं. तुम्ही बघू शकता, कधी बघितलं नसेल तुम्ही. मग काय भावांनो, तुम्हाला माहिती शेट किती बिझी असते. तर मला व्हिडिओ बनवतो झोप लागते. तर भावांनो तुम्हाला खोट नाही सांगत, असं ड्रायव्हिंग सीटला जर कोण नसलं तर मला वाटतं मीच गाडी चालवली पाहिजे. तर बोलतो आम्ही प्रोझन मॉल जवळ येतो. तिथे आल्याबरोबर मला फ्रान्सचा आयफेल टावर दिसतं. मला डोक्यात विचारत की फ्रान्स एक संभाजीनगर सोडा, तुम्ही का जाणार फ्रान्सला, एक लक्ष द्या. तर मस्तपैकी इथे पार्किंग मध्ये गाडी पार्क करतो भावांनो आम्ही. बघा तुम्ही आता. नंतर आम्ही गाडी पार्क करून प्रोझनच्या बेसमेंट मध्ये येतो. आम्हाला लिफ्टने वर जायचं असतं. तर लिफ्टने जाता भावांनो आम्ही अंबानीच्या पायऱ्यावरनं जातो. तुम्ही बघू शकता, कारण कसं आहे त्यांना जास्त लाईट बिल येईल ना, म्हणून. भावांनो वरती आल्याबरोबर हे प्रोझन तुम्हाला दाखवतो मी, कारण तुम्ही कधी बघितलं नसेल. बघून घ्या. तर भावांनो मला जरा टी-शर्ट खरेदी करायचे असते, तर मी डायरेक्ट झोडेमध्ये जातो. तुम्हाला माहिती शर्ट टी-शर्ट शिवाय काय घालतच नाही. तर मी आणि शंतूने 2 टी-शर्ट सिलेक्ट केले असते. ते बघा कसे दिसतात. नादच नाही करायचा. तुमच्या शर्टने काय जरी घातलं ना तर ते टॉपच दिसणार. भावांनो हा एक हाफ शर्ट घेतलेला असतो मी. तुम्ही कमेंट करून सांगा पहिल्यावर चांगला की दुसरा. भावांनो आम्ही टी-शर्ट सिलेक्ट करत असतो, पण ह्या 2 मुली आहेत ना काम करत असतात. त्या मशीन मध्ये लगे वाचतं, चोरी पकडी गई. तर त्यानंतर मी जे टी-शर्ट घेतलेलं असते मी त्याचं बिल करायला जातो. ते बिलिंग सेक्शनला पण लय गर्दी असते भावांनो. पण तुम्हाला माहिती मी शेट आहे म्हणून शेटचा नंबर लगेच लागला. बघा आता तुम्ही. तर जे माझे काय टी-शर्ट आहे ते मी ह्या बॅग मध्ये टाकून डायरेक्ट झोडवायच्या बाहेर पडतो. तर भावांनो आपल्या छोट्या शर्टला काय मस्तपैकी परफ्यूम घ्यायचा असतो, तर ते चेक करतात. मग तर भावांनो हे परफ्यूम दाखवणार काका तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांग. नंतर जो काय परफ्यूम घेतला आम्ही त्याचं बिल वगैरे करून परत बाहेर. जर आपल्या अंबानी भाईला जास्त बिल नाही यावं म्हणून मी परत या पायऱ्यावर वर येतो. मग तुम्हाला माहिती शेटला भूक लागली शेट डायरेक्ट KFC देतात. तर आम्ही त्यांना मस्तपैकी ऑर्डर देतो आणि आमचे बिल घेऊन आमच्या टेबलवर बसतो. तर भावांनो तुम्ही शेटचं टेबल पण बघू शकता, एकदम मस्त सेपरेट. मग ऑर्डर थोडा टाइम लागत असतो, इकडे तिकडे कॅमेरा फिरवतो. काय आज जेवढी गर्दी नसते KFCला. मग तुमची शेटची ऑर्डर तयार झाली असते, मग तुमची शेट डायरेक्ट टेबलवर ऑर्डर आणतात तुमची. बघा नंतर काय KFC बकेट शेन तुमची असते आणि माझा वेज क्रिस्पी बर्गर. आम्ही ते मस्तपैकी खातो. तर चला तुम्हाला दाखवतो बर्गर कसं खातात, कारण तुम्हाला माहित नसेल. तर KFC मध्ये बर्गर खायचं झाल्यावरती आम्हाला घरी पार्सल बर्गर न्यायचा असतो, तर आम्ही डायरेक्ट बर्गर किंग मध्ये येतो. तुम्ही बघा आता कशी ऑर्डर देतो मी. भावांनी मी ऑर्डर वगैरे देऊन तिथं बसलेला असतो. पण मला जरा हे कार्टून जरा विचित्र दिसतं. मला जरा डॉक्टर विचारत होतं की मी पण याच्याकडे जातो. तर भावांना मला असं वाटतं या कार्टूननी पण माझे जरा व्लॉग बघितलेले, म्हणून स्वतः माझ्याकडे बघत मला हँडशिक करत असतो. बघा तुम्ही. मग जरा टाइमपास साठी मी जरा स्लायडिंग करत असतो फरशीवर. बघा मग आता तुम्ही शेट आहे म्हणल्यावर तुम्हाला सगळीकडे जायचं लागतं. मग गेमिंग्स मध्ये जाऊन बघतो आम्ही. पण मला लगेच भाईचा फोन येतो की त्याला चॉकलॉक हे खाण्याचा असतो. तुम्ही डॉमिनोज मध्ये जाऊन त्याची पण ऑर्डर देऊन येतो. त्या बॅग मध्ये बघा तुम्ही छोटा केकचा बॉक्स. तर भावांना आम्हाला जरा डेली यूजचं सामान घ्यायचं असतं, आम्ही लंच स्मार्ट मध्ये जातो. ते मला लगे आमचा मुलगा दिसतो अविनाश. भावांना तुम्ही इथं बघू शकता सगळीकडे नुसतं खायचं सामान पडलंय. त्यानंतर तुमचे शेट मस्त ट्रॉली गाडीसारखी फिरवत असतात. नंतर आम्ही बिलिंग सेक्शनला येतो, तिथे सगळं बिल चालू असतं आमच्या सामानाचं. त्यानंतर सामानाची ट्रॉली आम्ही डायरेक्ट लिफ्टमध्ये टाकतो, कारण आमची गाडी ग्राउंड फ्लोरला असते. तर भावांना आमचं जे काही सामान असतं मी ते गाडीत टाकतो आणि लगेच आम्ही निघतो पार्किंगमधनं बाहेर. तर शंतून मी आम्ही 2 जण थकलेला असतो पूर्ण दिवस. तर आम्ही तुम्हाला फेक स्माईल दाखवतो. तर भावांना मॉलच्या बाहेर आल्यावर आम्हाला CNG टाकायचं असतो, तर आम्ही गाडी डायरेक्ट पंपवर नेतो. तिथे पण आम्हाला अर्धा घंटा लागतो, कारण गाड्यांची खूप लंबी लाईन असते. नंतर CNG भरून आम्ही डायरेक्ट हायवेला लागतो. थोड्याच वेळात आम्ही टोल गेटला पोहोचतो. टोल गेटवरनं 10 मिनिटावर तुमच्या शेटचं गाव येतं वडोदरे. तर मग गाव उतरल्याबरोबर तुमच्या शेटच्या मागं परत एक काम येतं. भावांना घरी आल्याबरोबर मी अक्षल त्याचा शर्ट देतो, पण त्याला तो शर्ट जरा जास्त मोठा होत असतो. तर भावांना शंतूला आईस्क्रीम घ्यायची असते. त्याने आईस्क्रीम घेतली म्हणजे त्याला डायरेक्ट मोठ्या गाडी शेटच्या सोडत जातो. तर भावांना मी त्याला हॉटेलवर सोडतो आणि परत घरी येतो. तर भावांना घरी आल्याबरोबर गाडी लगे लॉक करून घेतो मी. आणि नंतर जरा दुकानात जास्त गर्दी असते तर दुकानात थांबतो. तर भावांनंतर अक्षय दुकानाला लॉक लावतो. नंतर मी पण घरात जेवायला जातो आणि आता लॉक इथे संपतो. बाय बाय.